येवला शहरातील पाटोदा रोड परिसरात एका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गाळ्यांमध्ये अनेक दिवसांपासून 3 ते 4 ठिकाणी कॅफेच्या नावाखाली शालेय विद्यार्थी तसेच कॉलेजच्या तरुण-तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लीलतेचा गोरखधंदा सुरू होता। पोलीस प्रशासनाने वारंवार कारवाई करून सुद्धा कॅफे चालक पैशांच्या लालसेपोटी ग्रामीण भागातील मुलामुलींना छोट्या-छोट्या रूम उपलब्ध करून देत होता। दरम्यान येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, कर्मचारी गणेश सांगळे, पोलीस शिपाई मुकेश निकम, जनार्दन दळवी, महिला पोलीस कर्मचारी सोनिया गरुड यांनी या तीनही कॅफेंवर छापा टाकून कॅफे उद्ध्वस्त केले आहेत। या कारवाईमध्ये 2 कॅफे चालकांना ताब्यात घेण्यात आले असून एक कॅफे चालक फरार झाला आहे। या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांच्या या कारवाईचे येवला शहरात स्वागत होत असून पुन्हा हे कॅफे सुरू होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। आम्हाला प्राप्त माहितीनुसार बाबुळगाव पाटोदा रोडवर या ठिकाणी काही अवैध कॅफे हे कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना छोटे प्रायव्हेट रूम उपलब्ध करून देत असल्याची बातमी मिळाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने आज येवला पाटोदा रोड येथील 3 कॅफे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्यांच्या इथले जे अवैध बांधकाम होतं ते आम्ही पाडलेलं आहे आणि पुढे कायदेशीर कारवाई करीत आहोत। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।